पृथ्वीवर लघुग्रह आढळणार असल्याच्या माहितीनं भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मानवी जीवाला किती धोका आहे यावरून आता नासा इस्रोचे शास्त्रज्ञ मंथन करतायत। नासाच्या अभ्यासात लघुग्रह आढळण्याची वेळ आणि तारीखही समोर आलेली आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। पृथ्वीवर आढळणार लघुग्रह, मानवाचं अस्तित्व धोक्यात। एपोफिसवर नासा इस्रोची नजर। अवकाशाच्या जगात अनेकदा लघुग्रहांची चर्चा होते। जगातील शास्त्रज्ञांच्या मते सध्या पृथ्वीच्या सर्वात जवळचा लघुग्रह एपोफिस हा आहे। हा या काळातील सर्वात धोकादायक लघुग्रह असल्याचं बोललं जात आहे। त्याचा व्यास 370 मीटर इतका आहे। शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार एप्रिल 2029 आणि 2036 मध्ये हा धोकादायक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाईल। इस्रो प्रमुखांनी धोकादायक लघुग्रहांचा जगावर होणारा परिणाम आणि त्यापासून बचाव करण्याबाबत माहिती दिली आहे। इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ हे म्हणाले, आपलं आयुर्मान 70 ते 80 वर्ष आहे। आपल्याला आपल्या आयुष्यात अशा आपत्ती दिसत नाही, म्हणून आपण असं मानतो की अशा बाबी शक्य नाही। तर जगाचा आणि विश्वाचा इतिहास पाहिला तर ग्रहांच्या जवळ येणारे लघुग्रह आणि त्यांच्या प्रभावाच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत। मी गुरुग्रहाला आदळणारे लघुग्रह पाहिले आहेत। मी शूमेकर लेव्हीला आदळताना पाहिलंय। पृथ्वीवर अशी एखादी घटना घडली तर आपण सर्व नामशेष होऊ। अशा प्रकारच्या लघुग्रहाच्या धडकेमुळे डायनासोर नामशेष झाल्याचं गृहीत धरण्यात आलंय। पृथ्वीचं लघुग्रहांपासून संरक्षण करण्यासाठी जगभरातील अंतराळ संस्था हे प्रयत्न करतायत। सेरेबियातील तुंगुस्का या दुर्गम ठिकाणी एका लघुग्रहामुळे 30 जून 1908 रोजी भीषण हवाई स्फोट झाला होता। यामुळे सुमारे 2200 चौरस किलोमीटर क्षेत्रातील घनदाट जंगल नष्ट झालं होतं आणि 80 दशलक्ष झाडं नष्ट झाली होती। त्यामुळेच एपोफिस लघुग्रहावरून नासाही चिंतन करतंय। नासाने नुकत्याच आयोजित केलेल्या एका परिषदेत पृथ्वीवरील संभाव्य धोके आणि अंतराळातील विविध बाबींवर चर्चा केली आहे। एपोफिसच्या संकटावर जगभरातील शास्त्रज्ञ एकजूट करून काय मार्ग काढतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।